नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आय होप यू आर डुईंग वेल. आणि आता काय आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत की तीन याच्यामधला डिफरन्स. जनरली जर पाहिलं असेल ना, हे थोडं तीन याच्यामध्ये तुम्ही कन्फ्यूज होता. म्हणजे आता काय आहे की सध्या गव्हर्नमेंटने रिसेंटली जर पाहिलं असेल जे 2019मध्ये अमेंडमेंट केलेलं होतं, तर ते जे आहे ते नोटिफाय केलं रिसेंटली. नोटिफाय केले की म्हणजेच काय अधिसूचना काढलेली आहे, इम्प्लिमेंटेशन होणं. ठीक आहे. तर आता जर पाहिलं असेल तर तुम्ही ऐकले असेल NRC, त्यानंतर तुम्ही ऐकलं असेल CAA आणि त्यानंतर तुम्ही ऐकले असेल UCC. आता ह्या तिन्ही याच्यामध्ये ॲक्च्युली फरक आहे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. ते त्याच्यामध्ये त्याच्या बाबतीत कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय सांगितलेलं आहे, ठीक आहे, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे तर याचा मिनिंग काय होतो, कारण की कन्फ्युजन जे असते ना तर ते कन्फ्युजन झालं नाही पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर वन बाय वन आपण सर्व ज्या गोष्टी ज्या आहेत, तर CA असो, NRC असो, त्यानंतर तुमचं UCC असो, या तिन्ही गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणजे मे बी काय आहे की इनकेस याच्यावर आता जर समजा जर न्यूजमध्ये एखादी गोष्ट असली तर त्यावर क्वेश्चन यायचे चान्सेस राहते. त्यामुळे आपण काय करू, याला जे आहे थोडं सोप्या भाषेत जे आहे समजून घ्यायचा प्रयत्न करू. कारण की कधी कधी जर पाहिलं असेल ना, मिसकन्सेप्शन सोसायटीमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे असं जर सपोज हे आलं तर असं होऊन जाईल, तसं होऊन जाईल, किंवा कोणाला कोणत्या आपल्या सोसायटीमध्ये म्हणजे पर्टिक्युलर एखादा जर कम्युनिटी असेल त्याला भिवून देणं वगैरे. तर तसं जर आहे तर ते तशा प्रकारचं काय आहे किंवा काय नाही आहे, ॲक्च्युली याच्यामध्ये आहे काय, ह्या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. ठीक आहे. जेणेकरून तुमचे जे मिसकन्सेप्शन असेल ते दूर होऊन जाईल. तर आता ते तर पाहू आपण. तर तुम्ही पाहिलं असाल की आता काय आहे की जे येणारी एक्झाम आहे म्हणजे राज्यसेवेची, तर ती जी एक्झाम आहे तर त्यासाठी 28 एप्रिलची एक्झाम आहे. त्यासाठी एक रिव्हिजन बॅच जे आहे ते विदर्भ आयएस अकॅडमीने लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये जर पाहिलं असेल तर प्रत्येक सब्जेक्ट जो आहे तो प्रत्येक सब्जेक्ट तुमचा कव्हर केला जात असतो. आणि ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड राहते. म्हणजे मॉर्निंगला 2 लेक्चर्स राहतात आणि त्यानंतर ते तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये पाहू शकता. ठीक आहे. सिंहावलोकन बॅच आहे ती. त्यानंतर तसेच आहे साठी प्रहार. तर हे सुद्धा जर पाहिलं असेल तुम्ही आपल्या ऑनलाईन म्हणजे याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये जाऊन जे आहे तुम्ही तो परचेस करू शकता, जो कोर्स तुम्हाला जो कोणता परचेस करायचा असेल तो. ठीक आहे. यामध्ये सुद्धा जर पाहिलं असेल की सर्व जे आहे सब्जेक्ट्स ते कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. तर ते याच्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही जे आहे तुमच्या म्हणजे जेणेकरून तुमची रिव्हिजन चांगली होऊन जाईल. आणि रिव्हिजन चांगली झाल्यानंतर जर पाहिलं असेल तर काय आहे की त्याला आपण काय म्हणू शकतो की आपलं अभ्यास जो चांगला झाला तर त्यानंतर आपल्याला सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त राहते. ठीक आहे. तर पहिलं जे आहे सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे CAA. आता सिटीजन अमेंडमेंट ॲक्ट जर पाहिलं असेल तर आता हा जो हा डिसेंबर 2019 मध्ये पास झालेला होता. ठीक आहे. हा डिसेंबर 2019 मध्ये पास झालेला होता. आता ऍक्च्युली जर पाहिलं असेल तर हा जो पहिला कायदा आहे, ठीक आहे, आपण काय आहे की वन बाय वन सर्व पाहू. तर पहिलं जर आहे सुरुवातीला आपण काय पाहणार आहोत की सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट. आता सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट मध्ये जर पाहिलंय CAA. आता हा जो आहे तर हा जेव्हा पास केव्हा झाला होता, हा झाला होता डिसेंबर 2019 मध्ये. आता ऍक्च्युली जर पाहिलं असेल CAA मध्ये आहे काय. आता CAA जर पाहिलं असेल ना, हे अमेंडमेंट कोणत्या ऍक्ट मध्ये करण्यात आलेलं होतं, तर हे अमेंडमेंट जे आहे तर हे अमेंडमेंट करण्यात आलं होतं नागरिकत्व कायदा 1955. ठीक आहे. नागरिकत्व कायदा 1955. आता जर पाहिलं असेल ना, याच्यामध्ये नागरिकत्व कायदा 1955 मध्ये आतापर्यंत जर पाहिलं असेल तर 6 वेळेस चेंजेस झालेले आहे. किती वेळेस? 6 टाइम्स जे आहे याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे. तर कोणत्या कोणत्या वेळेस झाले आहे 6 टाइम चेंजेस, तर पहा 1986 मध्ये, 1992 मध्ये, 2003 मध्ये, 2005 मध्ये, 2015 मध्ये आणि जे रिसेंटली झालेलं आहे 2019 मध्ये. ठीक आहे. तर एवढ्या वेळेस जे आहे याच्यामध्ये चेंजेस झालेले आहे. आता नागरिकत्व कायदा 1955 जर पाहिला असेल तर काय आहे की आता याच्यामध्ये जो चेंज काय केला त्यांनी आणि ऍक्च्युली याच्यामध्ये आहे काय. आता तुम्ही जर पाहिलं असेल CAAचा असा कोणत्याही व्यक्तीवर असा वगैरे परिणाम नाही आहे. हे म्हणजे काय आहे की सिटिझनशिप जे आहे, आता नॉर्मली जर पाहिलं असेल आपल्याला जर सिटिझनशिप पाहिजे असेल, ठीक आहे, एखादा समजा तुमचा जन्म झाल्यानंतर तुम्हाला सिटिझनशिप पाहिजे असेल किंवा नागरिकत्व भारताचं पाहिजे असेल तर त्याचे काही वेज आहे. आता म्हणजे काय आहे की जर नागरिकत्व कायद्यामध्ये सांगितलेलं आहे
म्हणजे नागरिकत्व मिळणे आणि त्यानंतर नागरिकत्व जाणे. ठीक आहे, नागरिकत्व मिळणे आणि नागरिकत्व जाणे. आता नागरिकत्व मिळण्यामध्ये जर पाहिलं असाल तर तुम्हाला जे आहे तर पहिलं तर काय आहे की तुम्हाला जन्माद्वारे मिळू शकते. ठीक आहे, आता हे जन्माद्वारे कसं मिळते, काय मिळते, हे गोष्ट जी आहे मी सिटिझनशिप एक जे आहे सिटिझनशिपबद्दल किंवा नागरिकत्वाबद्दल एक लेक्चर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहून घेऊ शकता. जन्माद्वारे मिळू शकते, त्यानंतर वंशाद्वारे, त्यानंतर नोंदणीकृत मिळू शकते, त्यानंतर आहे नैसर्गिकरित्या. म्हणजेच काय आहे की नैसर्गिकरित्या ठीक आहे. आणि नंतर एखादा भूभाग जर आपल्या भारतामध्ये समाविष्ट केला असेल तर ठीक आहे, तर अशा केसमध्ये 5 वेजनी जे आहे तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते. ठीक आहे, 5 वेजनी जे आहे तुम्हाला नागरिकत्व मिळू शकते. त्यानंतर जे असते की तुमचं नागरिकत्व जाऊ शकते ते 3 वेज असतात. पण आता जर पाहिलं असेल 3 वेज जे आहे, समजा स्वतःहून त्याग करणे, नाहीतर मग काय होत असते ऑटोमॅटिकली जे आहे तुमचं रद्द होणे. म्हणजे स्वतःहून त्याग करणे म्हणजे काय, स्वतःहून तुम्ही जे आहे नागरिकत्व आपल्या देशाचं सोडून देणं आणि दुसऱ्या देशाचं घेणं. नाहीतर मग काय होत असते का जर तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलं असेल आणि हे जर म्हणजे नागरिकत्व कसं आहे आपल्या देशामध्ये सिंगल सिटिझनशिप आहे, म्हणजे एकेरी नागरिकत्व आहे. जर तुम्ही दुसऱ्या देशाचं जर नागरिकत्व घेतलं असेल तर भारताचं नागरिकत्व तुमचं ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जाते. आणि तिसरी गोष्ट आहे की नागरिकत्व तुमच्याकडून हिरावून सुद्धा घेतलं जाऊ शकते सरकारकडून. म्हणजे जर तुम्ही काही गोष्टी चुकीच्या केल्या तर, म्हणजे जसं कसं आहे का समजा तुम्ही एखाद्यासोबत आपलं युद्ध सुरू आहे, त्यांच्यासोबत जर तुम्ही ट्रेड करत असाल युद्ध सुरू असताना, तर हे चुकीचं आहे, याच्यामुळे तुमचं नागरिकत्व जाऊ शकते. एखाद्या वेळेस तुम्ही नोंदणी केल्यानंतर 5 वर्षाच्या आतमध्ये जर तुम्हाला 2 वर्षाची जर शिक्षा झाली असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त झाली असेल त्यावेळेस तुमचं नागरिकत्व जाऊ शकते. संविधानाबद्दल तुम्ही डिसलॉयल्टी जर दाखवली असेल तेव्हाही सुद्धा जर पाहिलं असेल तुमचं नागरिकत्व जाऊ शकते. ठीक आहे, तर अशाच वेजनी जर काय आहे तुमचं नागरिकत्व जाऊ शकते. एकतर आहे स्वतःहून त्याग करणे, त्यानंतर आहे हिरावून घेणे. म्हणजे हिरावून कोण घेणार, तर सरकार हिरावून घेणार. आणि त्यानंतर जे आहे ऑटोमॅटिकली जर पाहिलं असेल दुसऱ्या याचं जर घेतलं तुम्ही, आपण काय म्हणतो त्याला, दुसऱ्या देशाचं जर नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तुमचं, तेव्हाही त्याच्यामधून तुमचं नागरिकत्व जाऊ शकते. ठीक आहे, आता हे जे आहे हे तुम्हाला नागरिकत्व मिळण्याचे आहे. तर तुम्ही त्याच्यामध्ये जर पाहिलं असाल की हा जे तुम्हाला सांगितलं की नैसर्गिकरित्या तुम्हाला बाय नॅचरलायझेशन एक प्रोसेस आहे याच्यामध्ये, कशामध्ये, नागरिकत्व कायदा 1955 मध्ये. त्याच्यामध्ये जर पाहिलं असेल ना टोटल तुम्हाला भारतामध्ये, ठीक आहे, टोटल तुम्हाला भारतामध्ये जे आहे जर नॉर्मली जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर 11 वर्ष भारतामध्ये राहावं लागते. ठीक आहे, भारतामध्ये तुम्हाला याच्यासाठी जर तुम्हाला हे नैसर्गिकरित्या जे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे मी, याच्यासाठी जे आहे तुम्हाला जर नागरिकत्व मिळवायचं असेल तर तुम्हाला 11 वर्ष जे आहे भारतामध्ये राहावं लागते. 11 वर्ष. ठीक आहे, 11 वर्ष भारतामध्ये राहावं लागते. आता जर पाहिलं असेल ह्याच्यासाठी जे आहे गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, 11 वर्षाची जी अट होती तर यांनी काय केलेलं आहे, हे केलेली आहे 6 वर्ष. हे किती केली, 6 वर्ष. आता 6 वर्ष केल्यानंतर जर आहे तर 6 वर्षानंतर केल्यानंतर पण हे कोणासाठी लागू आहे, लागू आहे फक्त 3 देशातील लोक, ABP. म्हणजेच काय, अफगाणिस्तान, ठीक आहे, त्यानंतर तुमचं आहे दुसरं बांगलादेश, ठीक आहे, आणि तिसरं आहे तुमचं पाकिस्तान. ठीक आहे, दुसरं कोणतं आहे, तिसरं कोणतं आहे तुमचं पाकिस्तान. या तीन देशातून जर हिंदू, हिंदू, सिख, ख्रिश्चन, बौद्ध, ठीक आहे, पारसी,
जैन हे जर 6 कम्युनिटीचे किंवा 6 समुदायाचे लोक जर भारतामध्ये येत असेल तर कुठून येत आहे भारतामध्ये, तर अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश, ठीक आहे, या 3 देशातून येत असेल तर. आता याच्या मागचं काय रिझन आहे की फक्त या 3 देशातून येत आहे, तर त्यामागचं कारण हे आहे की त्यांच्यावर असं म्हणतात, म्हणजे गव्हर्नमेंटचा काय स्टँड आहे, तर गव्हर्नमेंट म्हणते की हे जे आहे या देशामध्ये हे जे धर्म आहे तर हे कसे आहे, मायनॉरिटीमध्ये आहे, ठीक आहे, म्हणजे काय आहे, अल्पसंख्याक आहे. मग अल्पसंख्याक असल्यानंतर ते म्हणत आहे की त्यांच्यावर धार्मिक अत्याचार होते, ठीक आहे, तर त्यामुळे जे आहे तर त्यांना आपण आपल्या भारतामध्ये जे आहे त्यांना स्थान दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की इथल्या एवढ्या ज्या कम्युनिटीचे लोक आहे, ठीक आहे, इथल्या जे कम्युनिटीचे लोक आहेत तर त्यांनाच इथं जे आहे एंट्री दिल्या जाईल. आणि याची त्यांनी डेडलाईन ठरवलेली आहे 31 डिसेंबर 2014, ठीक आहे, 31 डिसेंबर 2014. तर 31 डिसेंबर 2014 हे तुमची डेडलाईन ठरवलेली आहे की तुम्हाला म्हणजे जेवढ्या ह्या कम्युनिटीज मी सांगितल्या ना, तर त्या कम्युनिटीज पैकी जर कोणी जर भारतामध्ये येत असेल तर त्यांना जे आहे इथलं नागरिकत्व मिळणार. आणि त्याची लिमिट्स जे सांगितली तुम्हाला, जे किती वर्ष नॉर्मली किती वर्ष राहावं लागत असते तुम्हाला जर, आणि सपोज असं नाही आहे, आता तुम्ही म्हणत असाल की ठीक आहे मग आता हिंदू आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे, बौद्ध आहे, पारसी आहे, जैन आहे, मग यांना जर आहे की यांना भारतात नागरिकत्व दिल्या जाते CA जेव्हा जे तुमचं 2019चं जे CA आहे त्यानुसार, मग मुस्लिम लोकांना दिलं जाते का, तर हो, मुस्लिम लोकांना सुद्धा दिले जाते, पण त्यांची अट जी आहे तर ती आहे 11 वर्ष. यांच्यासाठी जे केलेलं आहे तर ते केलेलं आहे 6 वर्ष, ठीक आहे. पण जर तुम्ही जर मुस्लिम असाल तर मुस्लिम लोक जरी असेल किंवा मुस्लिम धर्माचे लोक जरी असन त्यांनाही जे आहे तर सिटिझनशिप मिळू शकते, फक्त त्यांना जे आहे 11 वर्ष राहावं लागेल. म्हणजे नॉर्मल व्यक्तींना जर पाहिलं असेल जे सिटिझनशिप मिळू शकत होती तशीच त्यांना जे आहे सिटिझनशिप मिळणार. फक्त जे आहे काही एक्सेप्शन जे आहे यांनी बनवलेले आहे सरकारने 2019 मध्ये, ठीक आहे. तर त्यानंतर जर या तारखेनंतर जर आले असाल तर ते जे आहे तुम्हाला नागरिकत्व इथं मिळून जाणार. तर हे आहे तुमचं CAA. तर आतापर्यंत जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे का आतापर्यंत हे कशामध्ये चेंज करण्यात आलेलं आहे, नागरिकत्व कायदा 1955 मध्ये. नागरिकत्व कायदा 1955 मध्ये जे रिसेंट अमेंडमेंट झालेलं ते हे आहे CAA. अगोदर याला CAB म्हटलं जात होतं कारण का ते जे होतं सिटीजन अमेंडमेंट बिल होतं. आता जे आहे तर हे जे झालेलं आहे आता हा ऍक्ट झालेला आहे जेव्हा तो पारित झालेला होता डिसेंबरमध्ये, जेव्हा पारित झाला 2019 मध्ये, तेव्हा तो झालेला आहे ऍक्ट. आता जो झालेला CAA. तर आता ऍक्च्युली जर पाहिलं असेल तर तुम्ही सांगा इथं कोणत्याही, ठीक आहे, कोणत्याही गोष्टीमुळे कोणाचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकत नाही आहे. तुम्ही याच्यामध्ये जर पाहिलं असाल, याच्यामध्ये जेव्हा हे जेव्हा अमेंडमेंट आलेलं आहे त्या अमेंडमेंटमध्ये जे सांगितलेलं आहे फक्त जे आहे नागरिकत्व तुम्हाला कसं दिलं जात आहे ते एक जे कंडिशन होते तुमची नैसर्गिकरित्या तुम्हाला प्राप्त होते, बाय नॅचरलायझेशन जे तुम्हाला प्राप्त होते जे नागरिकत्व, त्यासाठी त्यांनी एक अट जी आहे ती कमी केलेली आहे. ती अट काय कमी केली आहे, जे तुम्हाला जिथं 11 वर्ष राहण्याची गरज होती तिथं तुम्हाला जे आहे 6 वर्ष जर तुम्ही राहिले असेल तुम्हाला नागरिकत्व मिळून जाईल. असं नाही आहे की हे आता जर पाहिलं असं अजून एक एक्सेप्शन याच्यामध्ये असते की जर तुम्ही 11 वर्ष जर तुम्हाला कंटिन्युअसली भारतात राहत आहात पण एखाद्या वेळेस जर पाहिलं असेल की एखादा चांगला फिलॉसॉफिकल कोणी असेल किंवा ज्यांनी वर्ल्ड पीससाठी म्हणजे जगाच्या शांततेसाठी जर काही काम केलं असेल तर अशा लोकांनाही जे आहे भारत सरकार तो 11 वर्षाचा कालावधी 1 वर्ष 2 वर्ष करू शकते, त्यांनाही एक्सेप्शन देऊ शकते. उद्या म्हटलं की बिल गेट्स आहे आणि त्यांनी म्हटलं की मला भारताचं नागरिकत्व पाहिजे, त्याला 11 वर्ष राहण्याची गरज आहे का, तर ते जे आहे तर ते एक्सेप्शन जे आहे भारत सरकार असं बनवू शकते आणि भारत सरकार काय करणार आहे ते जे 11 वर्ष होते त्याला ते कमी करू शकते. तर भारत सरकारने तेच केलेलं आहे या केसमध्ये. त्यांचा जो म्हणजे आर्ग्युमेंट आहे सरकारचं आर्ग्युमेंट काय आहे की 6 वर्ष सरकारचं आर्ग्युमेंट काय आहे की जे ह्या 6 कम्युनिटीज आहे तर ह्या तिथं मायनॉरिटीमध्ये आहे आणि त्यामुळे जे आहे तर त्यांना इलिगली मायग्रंट होऊन येतात किंवा ते बेकायदेशीर स्थलांतरित होतात, तर यांना जे आहे बेकायदेशीर स्थलांतरित मानल्या जाणार नाही कारण की हे तिथून जे आहे त्यांच्यावर अत्याचार होऊन आलेले आहे. ठीक आहे, तर हा आहे तुमचा CAA. त्यानंतर दुसरी गोष्ट होती CAA झाल्यानंतर तर तुम्ही ऐकलं असेल NRC. ठीक आहे, NRC. आता NRC काय आहे, नॅशनल
रजिस्टर ऑफ सिटीजन, ठीक आहे। आणि एक अजून गोष्ट लक्षात ठेवा की नागरिकत्वाबद्दल जर पाहिलं असेल, नोडल मिनिस्ट्री जे कोणती आहे तर ती असते नोडल मिनिस्ट्री, ती असते तुमची, तुम्हाला वाटत असेल की तुमचे विदेश मंत्रालय असते, तर विदेश मंत्रालय नसते, ती असते गृह मंत्रालय, ठीक आहे। ते कोणतं असते तुमचं गृह मंत्रालय। तर गृह मंत्रालय हे तुमचे नोडल मिनिस्ट्री आहे नागरिकत्वाबद्दल। आणि नागरिकत्वाबद्दल जर पाहिलं असेल तर हे जे आहे हे सर्व जे आहे, आता नागरिकत्व कायदा 1955 मध्ये ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे। आणि तुम्ही म्हणत असाल की संविधानामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे मग याच्याबद्दल, तर संविधानामध्ये तुम्ही जे आहे फक्त एवढं सांगितलेलं आहे की 26 जानेवारी 1950 रोजी तुम्ही भारताचे नागरिक कसे बनवू शकता एवढं सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर जर पाहिलं असेल काही सांगितलं नाही आहे। आणि ते कोणत्या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे, अनुच्छेद 5 ते 8, ठीक आहे। अनुच्छेद 5 ते 8 मध्ये जे आहे नागरिक कसे बनवू शकता तुम्ही भारतात जन्मले आहात, तुम्ही भारतमधून पाकिस्तानमध्ये गेले आहे, किंवा तुम्ही भारतातून पाकिस्तानमधून जाऊन पुन्हा भारतमध्ये राहिलेले आहे, मग तुम्ही पाकिस्तानात गेलेले आहे, पाकिस्तानातून पुन्हा भारतात आलेले आहे, तर त्यावेळेस तुम्हाला नागरिकत्व कसं मिळू शकते। त्यानंतर जर पाहिलं असेल की जर तुम्ही नागरिक आहात, ठीक आहे, जर तुम्ही पाकिस्तानातून भारतात येत असाल तर, ठीक आहे। अजून नंतर दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की जर तुमचा जन्म जर दुसऱ्याच देशात झाला असेल, ना भारतात झाला ना पाकिस्तानात झाला, दुसऱ्याच देशात झाला असेल, तर तुम्हाला कसं नागरिकत्व मिळू शकते, तर कोणत्या दिवशी 26 जानेवारी 1950 रोजीच, बाकीच्या दुसऱ्या कोणत्या रोजी नाही। आणि यानंतर जर पाहिलं असेल तर यानंतरचा जर तुम्हाला नागरिकत्व कसं मिळणार, तर हे अनुच्छेद 11 मध्ये सांगितलेलं आहे का याच्यासाठी संसद जो आहे तो कायदा बनवू शकते। आणि संसदेने कायदा बनवला जो तुम्हाला 1955 चा कायदा सांगितला तो, ठीक आहे। तर हे झालं तुमचं CAA बद्दलचं। आता नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन, आता नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन जर पाहिलं असेल NRC, आता NRC म्हणजे काय आहे की जर पाहिलं असेल तर NRC जेव्हा आता सध्या तर आसाममध्ये त्यांनी लागू केलेलं आहे सरकारने, तर जर पाहिलं असेल जर तुमच्या पूर्ण देशाभर जर लागू करायचं असेल तर काय आहे का जे सिटीजन असतात तर त्यांना जर पाहिलं असेल तर त्यांना जे आहे तुमचं आयडेंटिटी प्रूव्ह करणं, म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात का। आता जेव्हा हे आसाममध्ये लागू करण्यात आलेलं होतं, ठीक आहे, हे जेव्हा आसाममध्ये लागू करण्यात आलेलं होतं तर यांनी जे आहे यांची कट ऑफ डेट काय ठेवलेली होती, तर हे ठेवली होती 25 मार्च 1971, ठीक आहे। कट ऑफ डेट काय ठेवली होती 25 मार्च 1971। आता याच्या मागे जर पाहिलं असेल ना तर काय होतं की एक आसाममध्ये आसाम जे आहे तर आसाम स्टुडंट युनियन होती आणि त्यानंतर आसाम जनसंघ परिषद होती, ठीक आहे। तर आसाम जनसंघ परिषद आणि त्यानंतर जर पाहिलं असेल स्टुडंट तिथली युनियन जी आहे तर यांना काय म्हणजे काय झालं होतं, यांनी खूप मोठी मुवमेंट जी आहे ते चळवळ जी आहे ते सुरू केलेली होती। आणि चळवळ सुरू केल्यानंतर जर पाहिलं असेल की त्यांना जे आढळलं होतं तर तिथं जे इलेक्शन झालेलं होतं 1979 मध्ये, ठीक आहे। जेव्हा त्या निवडणुकीमध्ये आढळलं काय बरेचसे इल्लीगल मायग्रंट आहे की त्यांचं जे आहे निवडणुकीमध्ये नाव होतं किंवा इल्लीगल मतदार त्याच्यामध्ये होते। आता इल्लीगल मतदार असल्यामुळे काय आहे की जे तुम्हाला मी सांगितलं स्टुडंट युनियननी आसाम स्टुडंट युनियन आणि आसाम जनसंघ परिषद यांनी काय केलं होतं की यांनी 6 वर्ष खूप मोठा स्ट्रगल केला। म्हणजेच काय स्ट्रगल केला म्हणजे काय केला, 6 वर्ष यांनी चळवळ केली, यांनी जे आहे मग काही तिथे ठिकाणी हिंसा सुद्धा घडल्या आसाममध्ये, त्यानंतर बऱ्याचशा त्यांनी गोष्टी केल्या अशा की म्हणजे जसं कसं आंदोलन वगैरे करणं, त्या सर्व गोष्टी केल्या। आता मग काय झालं की इथून जर पाहिलं असेल 1985 मध्ये आसाम अकॉर्ड किंवा आसाम करार जो आहे तो साईन करण्यात आला। आणि याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये काय होते की काही अशा गोष्टी होत्या की जसं जे इल्लीगल मायग्रंट आहे आणि ते किंवा इल्लीगल जे वोटर आहे किंवा मतदार आहे त्यांचं जे आहे त्या वोटिंग लिस्टमधून नाव कट करणं। दुसरी गोष्ट जे इल्लीगल मायग्रंट आहे त्यांना त्यांच्या म्हणजे स्वतःच्या घरी किंवा त्यांचं जे स्वतःचं देश जे होतं तर तिथं जे आहे त्यांना डिपोर्ट करणं, अशा प्रकारच्या त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या।
आणि त्यानंतर जर पाहिलं असेल NRC सुद्धा त्याच्यामधूनच आलेला आहे असं जे आहे की मग त्यांनी जर पाहिलं असेल तर जेव्हा हे 25 मार्च 1971 ही जर डेट का त्यांनी ठेवलेली आहे का याच्यानंतर जर तुम्ही जर आसाममध्ये आले असाल तर तुम्हाला जे आहे तुमच्या स्वतःच्या घरी किंवा स्वतःच्या देशात पुन्हा रिटर्न पाठवल्या जाणार. त्यामागचं कारण काय होतं की ऍक्च्युली जर पाहिलं असेल ना काय होतं की तुम्हाला माहित असेल की 1971 मध्ये ठीक आहे हे पाकिस्तान हे बांगलादेश ठीक आहे पाकिस्तान बांगलादेश. आता पाकिस्तान बांगलादेश जर पाहिलं असेल तर यांनी काय केलेलं होतं की जे पाकिस्तान होतं कारण की काय होतं जरी हे ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान होते आता ईस्ट पाकिस्तान वेस्ट पाकिस्तान असल्यानंतर जर पाहिलं असेल तर यांनी काय केलं होतं की सरकार इथून चालत होतं. सरकार इथून चालत असताना सर्वात मोठा इश्यू काय होता तर कल्चरल डिफरन्स होता किंवा संस्कृतीत त्यांच्यामध्ये जो होता फरक होता. यांची जे होती भाषा उर्दू होती यांची जी भाषा होती ती कोणती होती बंगाली ठीक आहे. तर इथं शेख मुजीबुर रहमान होते तर इथले लीडर जे होते ते शेख मुजीबुर रहमान होते आणि जर पाहिलं असेल तर जे आताच्या ज्या हे आहे ना तिथल्या त्या शेख हसीना तर त्या शेख हसीना जर पाहिलं असेल तर त्या त्यांच्या समजे त्यांची मुलगी आहे ठीक आहे. तर यांचं जे होतं ते इथले जे लीडर होते तर मग काय आहे की इथं जर पाहिलं असेल ना तर यांचं म्हणणं होतं की आम्ही जे आहे यांचं म्हणणं होतं की बंगाली सुद्धा आमची भाषा असली पाहिजे ऑफिशियल लँग्वेज. तर त्यांचं म्हणणं होतं की नाही फक्त उर्दूच असली पाहिजे. त्यामुळे जे आहे तर ते थोडंसं त्यांच्यामध्ये कल्चरल डिफरन्स होता. त्यानंतर इकडे जर पाहिलं असेल हे बांगलादेश हे हा एरिया वेगळा आणि त्यानंतर हा एरिया वेगळा तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल खूप मोठा भारतमध्ये होता आणि हे पॉसिबलच नव्हतं होत का जेव्हा डिवाइड जेव्हा झाला होता जेव्हा पार्टिशन झालं होतं भारत आणि पाकिस्तानचं ते हे इम्पॉसिबल गोष्ट होती की दोन्ही देश सर्वाइव्ह करणार किंवा हे एका साईडनी इकडे पाहिलं असेल तर या साईडला अर्धा पाकिस्तान आणि अर्धा पाकिस्तान या साईडला असं इम्पॉसिबल होतं तरी पण ते झालं. त्यावेळेस जर पाहिलं असेल का जे तुम्हाला जे डेट सांगितली मी 25 मार्च 1971 या दिवशी काय झालं होतं या पाकिस्ताननी काय केलं होतं ऑपरेशन सर्च लाईट सुरू केलं होतं. ऑपरेशन सर्च लाईट ऑपरेशन सर्च लाईट काय होतं कारण की काय होतंय इथं जे आहे ना तर इथं एक मुक्तिवाहिनी एक संघटना होती. तर मुक्तिवाहिनी संघटना जी आहे ना तर त्या जर पाहिलं असेल तर रॉ जे होतं आपलं त्या रॉनी त्यांना ट्रेन केलेलं होतं. तर त्यामुळे काय होत होतं की ते जे आहे तर इथं काय होतं की हे पाकिस्तानची जी इकडे आर्मी होती त्या पाकिस्तानच्या आर्मीवर जर पाहिलंय की तुम्ही त्याला काय म्हणू शकतो की ते असे अटॅक करत होते जसं नक्षल करतात ना तशा प्रकारे ते करत होते. आणि त्या जे हे होती मुक्तिवाहिनी तिला जे आहे रॉनी ट्रेनिंग दिलेलं होतं आणि तिला सपोर्ट आपला भारत करत होता. त्याच्यामागे स्ट्रॅटेजी आहे कारण की ते जर पाहिलं 1971चं जेव्हा वॉर आपण पाहतो तर ती खूप मोठी स्ट्रॅटेजी आहे त्यामधला तो एक भाग होता. तो ऑपरेशन सर्च लाईट जे आहे यांनी सुरू केलं होतं या पाकिस्तानी लोकांनी जेव्हा ऑपरेशन सर्च लाईट सुरू केलं पाकिस्तान आर्मी जेव्हा सुरू केलं त्यानंतर जर पाहिलं असतं तर तिथले जे लोक होते बांगलादेशमधले तर ते त्यांचा जीव वाचवण्यासाठी इथं ते पळून आलेले होते. तर बरेचसे लोक हे जर पाहिलं असेल तर हे आसाममध्ये गेले होते ठीक आहे. बरेचसे लोक हे आसाममध्ये गेले होते आणि काही जर पाहिलं असेल तर बंगालमध्ये सुद्धा गेलेले होते. आणि ऑपरेशन सर्च लाईट जे आहे तर या दिवशी सुरू झालं होतं म्हणून यानंतर जे आले असेल तर त्यांना जे आहे त्यांना डिपोर्ट केला जाईल त्यांच्या देशामध्ये ठीक आहे. तर त्यासाठी जर पाहिलं असेल तर हे 25 मार्च 1971 जे आहे NRCची डेडलाईन ठेवलेली आहे. आता असं म्हटलं जाते की सध्या जर पाहिलं असेल तर एका ठिकाणी किंवा आसाम या राज्यातच जे आहे NRC केल्या जाते. अजून पहिल्यांदा जर पाहिली असेल तर NRC जी झाली होती 1951 मध्ये झालेली होती ठीक आहे. पहिल्यांदा NRC जी झाली होती ते 1951 मध्ये झाली होती. आता NRC कोणत्या ऍक्टनुसार करतात तर NRC जे केल्या जात असते ते ऍक्ट आहे तुमचा जो आता आपण पाहिला होता नागरिकत्व कायदा 1955चा ठीक आहे. तर त्यानुसार आता म्हणजे जे रिसेंटची जी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये रूल बनवला गेलेला आहे 2003चा त्यानुसार जे आहे ही NRC जी आहे कंडक्ट केली गेलेली आहे.
जे आता रिसेंटली सुरू आहे, किंवा रिसेंटली सुरू आहे म्हणजे त्याच्यामध्ये काही जणांचं नाव नाही आलेले आहे, तर तरी त्यांचं म्हणणं होतं की आम्ही आसामचे नागरिक आहे, तर मग त्यांना जे आहे अजून एक चान्स दिला होता, तरी पण त्याच्यामधून काही लोक जे आहे सुटल्या गेलेले होते. जवळपास 19 लाख लोक जे होते ते सुटल्या गेलेले होते. तर जे आहे त्याच्याबाबत जे काही प्रक्रिया आहे ते सुरू आहे. ठीक आहे. तर NRC CAA हे गोष्ट वेगळी आहे, ज्याच्या थ्रू जर पाहिलं असेल तुम्हाला नागरिकत्व मिळते 3 देशातून आले असाल तर. NRC कोणासाठी आहे, जे आपल्या भारतातच आहे, म्हणजे आपल्यासाठी तुमच्यासाठी उद्या जर म्हटलं आसाम सोडून पूर्ण देशभर जर केली जाणार, तर कशासाठी का जे बेकायदेशीर स्थलांतरित झालेले आहे किंवा बेकायदेशीरपणे जर आपल्या भारतात आले असेल त्यांना डिपोर्ट करण्यासाठी आणि त्यांना स्पेसिफिकली त्यांच्या देशात रिटर्न करण्यासाठी किंवा डिपोर्ट करण्यासाठी. ठीक आहे. हे होते NRC. त्यानंतर जर तुमचं आहे तिसरं UCC. आता UCC बाबत काय आहे की UCC म्हणजे काय आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड. याच्यामध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेलं आहे अनुच्छेद 44 मध्ये. अनुच्छेद 44 मध्ये सांगितलेलं आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड जे आहे लावला गेला पाहिजे. आता युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे काय, आता पहा, जर पाहिलं असन लग्न, घटस्फोट, ठीक आहे, अशा ज्या काही गोष्टी असतात, तर याबाबत जर पाहिलं असन तर प्रत्येक धर्माचे, हिंदू धर्मासाठी जो आहे तर हिंदू मॅरेज ऍक्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं असेल मुस्लिम धर्मियांसाठी जे आहे तो जर पाहिला असेल शरिया लॉ आहे, ठीक आहे. तर असे जे कायदे आहेत तर हे याच्याबाबत जर पाहिलं असेल तर प्रत्येक धर्माचे वेगवेगळे कायदे आहे. जर युनिफॉर्म सिव्हिल कोड लावला तर युनिफॉर्म सिव्हिल कोड लावला जर तुम्ही काय होणार आहे की समजा लग्न आणि घटस्फोटच्या या बाबतीत जर केसेस जेव्हा जाणार आहे, ठीक आहे, या बाबतीत ज्या केसेस जाणार आहे, म्हणजे एक्झाम्पल सांगितलं मी, याबाबत जर काही केसेस जात असाल तर त्यांना जे आहे तो युनिफॉर्म सिव्हिल कोड नुसारच त्या डील केल्या जाणार. आता जेव्हा ह्या केसेस जात असतात तर ह्या डील कशा थ्रू केल्या जात असतात, ज्या धर्माचे पर्सनल लॉज असणार त्यानुसार जे आहे ह्या डील केल्या जात असतात. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की जर युनिफॉर्म सिव्हिल कोड आलं तर एक इंटिग्रेशन येणार, एक जे आहे तुमच्या देशामध्ये इंटिग्रेशन येऊ शकते का प्रत्येक धर्माच्या लोकांना जे आहे तर सेम ट्रीटमेंट दिल्या जाणार, कशाच्या रिलेटेड, लग्नाबद्दल किंवा घटस्फोट बद्दल किंवा त्याच्यात बाकीच्या ज्या गोष्टी राहणार त्याबद्दल. ठीक आहे. तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल तर हे आहे तुमचं युनिफॉर्म सिव्हिल कोड. युनिफॉर्म सिव्हिल कोडचा कोणत्याही आरक्षणाशी संबंध नाही आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे काय आहे की सर्वांना एक लॉ किंवा एक कायदा जो आहे तो लागू होणार जर हा पारित झाला तर. आणि कशाच्या संबंधित, लग्नाच्या संबंधित, घटस्फोटाच्या संबंधित. कारण की याच्या बाबतीत जर पाहिलं असेल तर बऱ्याच धर्माचे जे आहे ते पर्सनल लॉज आहे. हिंदू मॅरेज ऍक्ट आहे जसं मी सांगितलं. त्यानंतर अशा प्रत्येक धर्माचे जे काय आहे तर वेगवेगळे असे कायदे आहेत. यामुळे काय होणार आहे की जर असं बनलं तर एक इंटिग्रेशन येणार का जेणेकरून प्रत्येक धर्माला जे आहे तर एकच लॉ लागू होणार, तो जो राहणार तो युनिफॉर्म सिव्हिल कोड राहणार. युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल जर पाहिलं असेल तर पहिलं जे राज्य आहे तर ते पहिलं राज्य जे होतं ते होतं गोवा. ठीक आहे. पहिलं राज्य जे होतं ते कोणतं होतं, गोवा होतं. गोवानी ऍक्च्युली गोवाचं पण जे पाहिलं असेल युनिफॉर्म सिव्हिल कोड त्यांनी तो कंटिन्यूस केला होता जो पोर्तुगीजांचा होता. ठीक आहे. ते पोर्तुगीजांचा जो होता ना तोच त्यांनी कंटिन्यू केला होता की जेव्हा 1961 मध्ये 1961 मध्ये जेव्हा गोवा स्वतंत्र झालेलं होतं म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं, तेव्हा त्यानंतर जेव्हा ते स्वतंत्र झालेलं होतं तर तेव्हा जो पोर्तुगीजांचा कायदा होता, ठीक आहे, जो पोर्तुगीजांचा कायदा होता तर तोच कायदा जो आहे 1887चा जो कायदा होता तोच त्यांनी कंटिन्यू केलेला आहे. ठीक आहे. आता नंतर जर पाहिलं सर गोव्यानंतर एक आहे उत्तराखंड. तर उत्तराखंड यांनी काय केलेलं आहे, कायदा पारित केलेला आहे. ठीक आहे. उत्तराखंड यांनी कायदा पारित केलेला आहे. आता उत्तराखंड यांनी कायदा पारित केलेला आहे पण अजून सध्या जे आहे तर ते गेलेलं आहे राष्ट्रपतीकडे.
राष्ट्रपतीकडे का गेलेला आहे? कारण का जर पाहिलं तुम्हाला माहित असेल की काही जर कायदे जे असतात ते राज्यपाल जे आहेत तर राष्ट्रपतीच्या संमतीसाठी ते राखून ठेवू शकतात. आता संमतीसाठी राखून ठेवू शकतात तर का राखून ठेवू शकतात? एखाद्या वेळेस जर पाहिलं असेल जेव्हा तुम्ही जर मोठा नॅशनल इंटिग्रिटीला म्हणजे राष्ट्राच्या किंवा देशाच्या एकात्मतेला जर धोका येत असेल असं एखादं बिल असेल तर ते राखून ठेवणे. दुसरी गोष्ट DPSP जे तुमचे राज्य धोरणे आहेत तर त्याला जर अपोज करत असेल किंवा त्याचा विरोध करत असेल तर या गोष्टीला सुद्धा जे आहे ते राखून ठेवू शकतात. अशा बऱ्याचशा गोष्टीसाठी राखून ठेवू शकत असतात ते. तर त्यामुळे त्यांनी जे आहे राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवलेलं आहे. जर हे जर पारित झालं तर उत्तराखंड हे सेकंड नंबरचं स्टेट बनणार जिथं युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. गोव्यानी तर सांगितलं जसं मी गोव्यानी काय केलेलं आहे की जो पोर्तुगीजांचा होता तोच त्यांनी काय केलेला आहे कंटिन्यू केलेला आहे. ठीक आहे. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड काय आहे की याचा आरक्षणाशी संबंध नाही आहे किंवा कोणत्या धर्मांतराशी सुद्धा संबंध नाही आहे. ठीक आहे. ना कोणाचा धर्म कमी होणार ना कोणाचा धर्म वाढणार. ठीक आहे. तर एक जो आहे एक युनिफॉर्मिटी येणार का जेणेकरून जेव्हा तुम्ही न्यायालयामध्ये जाणार किंवा ज्युडिशियरी सिस्टममध्ये जाणार तर तुम्हाला जर पाहिलं असेल तर एक त्यांनाही सुद्धा एक प्रॉपर डिरेक्शन मिळणार का जेणेकरून याच कायद्यानुसार सर्वांना ट्रीट केली जाणार. ठीक आहे. तर त्यासाठी जे असते तुमचं युनिफॉर्म सिव्हिल कोड. तर युनिफॉर्म सिव्हिल कोड NRC आणि त्यानंतर CAA या तिन्ही याच्यामधला आपण डिफरन्स पाहिलेला आहे. काही त्याच्या संविधानाच्या संबंधित काही होतं किंवा संविधानात त्याच्या काही तरतुदी होत्या का ते सुद्धा पाहिलेल्या आपण. ठीक आहे. आणि पहिल्यांदा केव्हा झालं किंवा काय नाही झालं ह्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहे. आय होप तुम्हाला हे जे लेक्चर आहे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असणार असं मी एक्सपेक्ट करतो आणि तुम्हाला समजलं सुद्धा असणार. सो थँक्यू सो मच.